अनुश्री सकाळी काका लय काळे दिसायला लागलेत म्हणून चावळत होती, म्हणून मी चेक कराय आरशात बघत वहिनीला विचारलं खरंच काळं पडलोय का. तेवढ्यात मागणं बोंबलत व्हिडिओ करत हिंडायचं म्हणल्यावर तोंड काळं पडणारच की म्हणून नाईनं टोमना मारला. म्हणून जाग्यावर नंबर फिरवला आणि सांगलीतल्या फ्लरिश क्लिनिकला अपॉइंटमेंट घेतली. दार उघडून धडपडत चेपकबूड घातलं आणि गाडी काढली आणि सांगलीतल्या ट्रॅफिकची चिरफाड करत विजयनगर मधल्या शिव सिटी सेंटर बिल्डिंग मध्ये 5व्या मजल्यावर फ्लरिश क्लिनिकला आलो. एंट्री माझी अशी कायमच चिंध्या करत असते, त्यामुळे मला लय कॉन्फिडन्स होता आज जायचा. आत गेल्या गेल्या रिसेप्शनवर मला काय झालं याची गुप्तगू चालू की आणि तोंडाच्या टॅनिंगची ट्रीटमेंट घ्यायला आलोय म्हणून मॅडमला सांगितलं. मॅडमनं पण चालतंय की म्हणत माझा बायोडाटा सगळा लिहून घेतला. इकडे मग डॉक्टरनं मला केमिकल पिल आणि मेसोथेरपी ट्रीटमेंट घ्यायला सजेस्ट केलं. आता एवढं तुम्ही चांगलं सांगताय म्हणल्यावर मी नाही म्हणणार आहे का, म्हणून मी ट्रीटमेंटला तयार झालो. काय फक्त ट्रीटमेंटचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम होता, त्यामुळे मी लगेच जमीन दोस्त झालो आणि एक एक क्रीमा तोंडावर पसरून ट्रीटमेंटला चालू झालं. फ्लरिश क्लिनिक मध्ये फेस बरोबरच सगळ्या प्रकारच्या हेअर आणि लेझर ट्रीटमेंट पण अवेलेबल आहेत आणि फ्लरिश क्लिनिकची सांगली बरंच कोल्हापूरमध्ये पण शाखा आहे. त्यामुळे ज्यांना तोंडाचा आणि केसाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी फ्लरिश क्लिनिकला नक्की भेट द्या. इथं तुमची ट्रीटमेंट 100% होणार आहे. तर मॅडमनं लय काय काय करत माझं तोंड चकचकीत करायचा इडा उचललेला आणि ती आता शेवटच्या टप्प्यात आली. मला काय डोळे झाकल्यामुळे काय दिसत नव्हतं, पण गारगार लय वाटत होतं आणि अर्ध्या तासात माझी झोप पण मस्त पैकी झाली. ह्या क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबर मी कॅप्शन मध्ये दिलाय, त्यामुळे तुम्ही इझिली त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने माझी चकचकीत फेस टॅनिंगची ट्रीटमेंट झाली आणि मी घरी जायला सज्ज झालो.